नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध असणारा मिरचीचा ठेचा। तर त्यासाठी बघा मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, कवळ्या कवळ्या ताज्या अशा मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला त्या तव्यावर टाकून घ्यायच्या आहेत। मी इथे तेल न टाकताच आधी त्या मिरच्या पहिले भाजून घेणार आहे। अगदी घरोघरी महाराष्ट्रामध्ये केला जाणारा हा मिरचीचा ठेचा आज आपण करतोय। भाकरीसोबत ज्याचं छान समीकरण जमतं ते म्हणजे एकतर पिठलं आहे आणि दुसरं ह्या ठेचा आहे। भाकरी आणि ठेचा म्हणजे आपला खूप पारंपरिक आणि पूर्वापार चालत आलेला पदार्थ आहे आणि त्यातलाच ठेचा आज आपण करतोय। त्यासाठी बघा आपल्याला पहिले मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। ह्या मिरच्या जर चांगल्या भाजून घेतल्या तर पोट दुखणं वगैरे ठेच्यामुळे जो त्रास होतो तो होत नाही, त्यामुळे मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या। त्यामध्ये आता मी लसूण टाकून घेतलेला आहे, मी तेल अजूनही टाकलेलं नाही आहे। आता लसूण पण आपल्याला थोडा चांगला परतून घ्यायचा आहे। आता ह्यानंतर मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते, अगदी थोडे शेंगदाणे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आता बरेच जण बिना शेंगदाण्याचं पण करतात, फक्त मिरची आणि लसूण आपल्या आवडीनुसार आपण इथे करू शकतो। आपल्याला जर नसेल आवडत तर शेंगदाणे नाही टाकायचे, पण थोडे शेंगदाण्यांनी अजून छान चव येते ठेच्याला। त्यानंतर बघा आता इथे मी 1 चमचा इथे तेल टाकून घेतलेलं आहे। मिरच्या बऱ्यापैकी आता चांगल्या इथे परतून झालेल्या होत्या आणि त्यानंतर मी 1 चमचा तेल इथे टाकून घेतलेलं आहे। तेल टाकल्यानंतर बरेचदा मिरच्या उडतात, त्यामुळे थोडी काळजी घेणं गरजेचं आहे। आता हे सगळं मिरची, लसूण आणि शेंगदाणे आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे। मिरची जितकी छान व्यवस्थित परतल्या जाईल तितका आपल्याला त्रास होणार नाही ठेचा खाण्याचा। नाहीतर बऱ्याच जणांना ठेचा खाल्ल्यानंतर पोटदुखी वगैरे असे बरेचसे प्रॉब्लेम त्रास होतात, त्यासाठी मिरची चांगली भाजून घेणं गरजेचं आहे। बघा इथे सगळं मी आता व्यवस्थित असं भाजून घेते आहे। छान असे मिरच्यांवर डाग पडलेले दिसत आहेत। आता मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे आता चांगले परतलेले दिसत आहेत, मिरच्यांवर डाग पण पडलेले दिसत आहेत। आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला एक अशी वाफ काढून घ्यायची छान। यामध्ये मी आत्ताच मीठ टाकलेलं नाही आहे, मीठ मी जेव्हा वाटणार आहे ठेचा तेव्हा टाकून घेणार आहे। बघा छान अशी वाफ आलेली आहे, गॅस मी बंद केलेला आहे आणि आता याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। अगदीच गरम गरम आपल्याला याला बारीक करता येणार नाही। मी मिक्सरमध्ये हा ठेचा करणार नाही आहे, तर मी खलबत्त्यामध्ये कुटून हा ठेचा करणार आहे। आपल्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे आता थोडेफार थंड झालेले आहेत, पूर्णपणे मी थंड नाही केलेलं आहे, पण थोडे कोमट करून घेतलेले आहेत आणि आता ते एका प्लेटमध्ये काढून घेते मी। खलबत्त्यामध्ये पण जर आपल्याला हा ठेचा कुटायचा नसेल तर तव्यावरच राहू द्यायचा, त्याच्यावर मीठ टाकून घ्यायचं, कारण आपण मीठ टाकलेलं नाही आहे। आणि त्याच्यानंतर फुलपात्राच्या साहाय्याने तो आपण फुलपात्र किंवा वाटीच्या साहाय्याने तव्यावरच त्याला असं ठेचून घ्यायचं, तसा पण ठेचा तयार होतो। बघा मी ते सगळं काढून घेतलं आहे प्लेटमध्ये आणि त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण आपण जेव्हा ठेचा भाजत होतो तेव्हा मी मीठ टाकलेलं नव्हतं। मिठामुळे ठेचा चांगला बारीक व्हायला मदत होते आणि शिवाय चवीला तर मीठ लागतंच। तर आता हा मी ठेचा चांगला कुटून घेते। ठेचा म्हटल्यानंतर खूप बारीक नाही कुटायचा आहे, थोडा जाडसरच आपल्याला हा कुटून घ्यायचा आहे। पण मिक्सरमध्ये याची चव येत नाही, तशी चव लागत नाही ठेच्याची, त्यामुळे याला ठेचा सहसा कुटूनच करायचा। बघा आता छान असं मी ठेचा कुटून घेते, भाकरीसोबत खूप छान लागतो किंवा पोळीसोबत पण छान लागतो ठेचा। ठेचा कशासोबतही छानच लागतो, तोंडाची चव वाढवणारा असा हा मिरचीचा ठेचा आज आपण केलेला आहे। बघा इथे माझा ठेचा चांगला कुटून झालेला आहे, व्यवस्थित असा मी कुटून घेतलेला आहे। बघा ह्याप्रमाणे थोडा जाडसरच ठेवायचा आहे, खूप बारीक करायचा नाही, तरच या ठेच्याची चव चांगली लागते। बघा आपला ठेचा इथे तयार झालेला आहे, अगदी झटकीपट छान असा ठेचा आपला तयार आहे। कसा वाटला तुम्हाला ठेच्याचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। बाय बाय सगळ्यांना।